समाज त्यावेळेला बदलतो, देश त्यावेळेला बदलतो की प्रत्येक माणूस हा विचार करतोय की माझा शेजारी आहे, माझं गाव आहे, माझा समाज आहे, त्यांच्या संबंधाने माझं काही कर्तव्य आहे. ही जाणीव ज्यावेळेला माणसामध्ये येते त्यावेळेला खरा समाज बदलतो, त्यावेळेला खरं राष्ट्र बदलतं. लहानसा कोरिया पुढे का गेला? राखेच्या ढिगातून उभा झालेला जपान राखेच्या ढिगातून उभा झाला आणि जगाला सांगतोय विकास कसा करायचा आमच्याकडे पहा. आणि सोन्याची चिडा म्हणून घेणारा भारत सोनं गहाण टाकायला निघलं, या अवस्थेला गेला. कशासाठी? घेतलेल्या कर्जाचं व्याज भरायला. अशा अवस्थेमध्ये आज तुमच्या कर्डिलवाडीमध्ये जे काम चाललेलं आहे ते शिक्षण क्षेत्रातल्या सर्वांनाच, नवे नवे समाजातल्या प्रत्येक घटकाला वादळी सागरात संचार करणाऱ्या नौकांना जसा दीपस्तंभ एक आधार असतो, तशा प्रकारचं तुमचं काम आहे की वादळी सागरात संचार करणाऱ्या नौकांना दीपस्तंभ पाहावं. त्या दीपस्तंभातलं त्याच्यातून ऍक्सिडेंट होणार नाही अशा प्रकारचं काम तुम्ही जे इथं उभं करता ते मला महत्वाचं वाटतं. ही खरी आमची राष्ट्रीय संपत्ती आहे, तिचं जतन केलं पाहिजे आम्ही सर्वांनी. आम्ही आज आम्ही भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन चालवत आहे, पण ते फक्त फर्स्ट एड आहे, मलमपट्टी. मार लागला बँडेज बांधला. खरा भ्रष्टाचार जर आम्हाला निर्मूलन करायचं असेल, या मुलांच्या वरती आजचे संस्कार होणं हाच त्याला पर्याय, खरा पर्याय आहे. आज जर हे संस्कार झाले तर 20 वर्षानंतर याचे रिझल्ट दिसतील की भ्रष्टाचार तो दिसणार नाही. ते काम जे होत आहे ते मला महत्वाचं वाटतं. या मुलांच्या वरती संस्कार तुकडोजी महाराजांनी म्हटलं एक ठिकाणी, या कोवळ्या कळ्या माझी लपले ज्ञानेश्वर रवींद्र शिवाजी. विकसता प्रगतील समाजी शेकडो महापुरुष, उद्याचे महापुरुष सगळे यांच्यामध्ये लपलेले आहेत. ज्ञानेश्वर यांच्यामध्ये आहेत, रवींद्र यांच्यामध्ये आहे, झाशीची राणी यांच्यामध्ये आहे, लक्ष्मीबाई यांच्यामध्ये आहे, सावित्रीबाई यांच्यामध्ये आहे. त्यांना विकसित करायचं आहे आम्हाला. ह्या सगळ्या विकसित करायचं या मुलांच्या मधून महापुरुषांना. आता हे विकसित करण्याचं काम जे आज इथं गुरुजी करतात, सौताई करतात आणि त्याला तुम्ही जे साथ देता ते मला महत्वाचं वाटतं. ही मुलं विकसित करायची. आज काय दिसतं चित्र? काय दिसतं चित्र आपल्याला? बरीचशी माणसं सकटगुरुजी सारखे, सौताई सारखे काम करतात, पण आज मोठ्या प्रमाणावर जी संख्या वाढत चाललेली आहे, काही शिक्षक फक्त घड्याळाकडे पाहून काम करतात, काहींचं लक्ष घराकडे आहे आणि थोडेसे शिक्षक असे आहेत की त्यांचं लक्ष मुलांकडे आहे. मोठ्या प्रमाणावर घराकडे पाहणारी माणसं जास्त आहेत, पाच कधी वाजतात. अशा अवस्थेमध्ये तुम्ही जे काम करता ते मला महत्वाचं वाटतं. त्या मला घडवायचा हा देश, घडवायचा हा समाज. घड्याकडे बघून काम करत नाही तर ऐकलं नसतं आम्ही सर्वांनी. मला खूप आश्चर्य वाटलं. मी शहरीमुखात पाहिलंय की शनिवार रविवार शाळा चालू, सुट्टीच्या दिवसातही शाळा चालू. हे फार महत्वाचं काम. घड्याकडे बघून काम नाही होणार. राष्ट्र उभं होतं ते घड्याळाकडे बघून नाही. आज आमच्या देशामध्ये 11 ते 5 ने घोटाळा केला सगळा. 11 ते 5 11 ते 5 ने हा देश उभा होत नाही. जे देश पुढे गेले ते 11 ते 5 मुळे नव्हे. वेळ लागलं, झपाटली ती माणसं राष्ट्रध्वज भावड्याने. मला देश उभा करायचा आहे, माझा समाज उभा करायचा आहे. झपाटली ती माणसं आणि झपाटल्यासारखे कामाला लागलेले आहेत. ते घड्याळाकडे पाहत नाही. आज इथं सकटगुरुजी किंवा सौताई काम करतात. याला कारण ही कामं कधी होतात माणसांकडून? माणसं ज्यावेळेला आपल्या जीवनामध्ये काही ध्येयवाद ठरवतात, ज्यावेळेला ध्येयवाद ठरवतात, आपल्या जीवनावर कुठेतरी विचार करतात. मी कोण आहे, मी कुठून आलोय, माझं कर्तव्य काय, मला जायचंय कुठं, हे याचा शोध ज्यावेळेला माणसं घेतात त्यावेळेला त्यांना उत्तर सापडतं. एक ध्येयवाद. आणि ध्येयवाद ठरवला माणसाच्या जीवनात निर्माण झाला की मग तो ज्यावेळेला कामाला लागतो त्यावेळेला एक वेड्यासारखा काम करत असतो. वेडा होत. अशा कामामध्ये जोपर्यंत वेडा होत नाही माणूस तोपर्यंत होत नाही. एका शाळेतून एवढे मुलं गुणवत्ता यादीत यायचे राज्य स्तरावरती, त्याला वेळ लागावं लागतं, वेडा व्हावं लागतं. बरीचशी माणसं वेळे होतात पण अर्धे वेळे होतात, पूर्ण वेळ लागत नाही. अशा कामासाठी पूर्ण वेळ लागलं पाहिजे. वेळाच्या भरात हे काम होतं.
हे असं उदाहरण आहे.